सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे गणेश सदाशिव राणे यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल विजय लोके यांची बिनविरोध निवड झाली। त्यामुळे देवगड पंचायत समितीवर भाजप शिवसेना महायुतीचे वर्चस्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे पीठासन अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। सर्वप्रथम या महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा या सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय आमचे मार्गदर्शक नारायणजी राणे साहेब त्यांनीही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब, माझ्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष तसेच या देवगड तालुक्याचे माजी आमदार अजितराव गोपटे आणि पडेल मंडळमध्ये आमचे बंड्याजी नारकर यांचं मोलाचं सहकार्य आतापर्यंत मला लाभलेलं आहे। आणि या सर्वांच्या वरिष्ठ म्हणजे जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे सर्व राष्ट्रीय ते महाराष्ट्रापर्यंत जे वरिष्ठ नेते आहेत यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे या सभापती पदाची, ती ह्या देवगडच्या जनतेचा जो विकास करण्याचा मानस धरून मी आज या पदावर मला जी जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे पार पाडून ह्या जनतेची जी काय मूलभूत गरजा आहे त्या तळागाळापर्यंत या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावात ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत, केंद्र शासनाच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, त्या पूर्णपणे ह्या देवगड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंचांना विश्वासात घेऊन गावोगावी ह्या योजना आणि जनतेचं काम करण्याची जी संधी मला दिली आहे ती मी पूर्णपणे त्या सेवेला प्राप्त करून मी ती जनता म्हणजे जनतेची सेवा करेन अशी मी ग्वाही देतो। प्रथम आता ज्या आपल्या तालुक्यात पाण्याचा विषय, ग्रामीण भागामध्ये जलजीवन जी योजना चालू आहे ती सध्या बंद आहे, त्या पूर्ववत कशा चालू होतील शासनाच्या माध्यमातून आणि माझ्या आधी प्रमुख जो विषय माझा राहिला या बोलण्याच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माझे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला जी जबाबदारी दिलेली आहे त्यांचे मी खरोखरच शतशः आभारी आहे। कारण एक गावामध्ये या मोन गावामध्ये मी एक सर्वसामान्य म्हणून कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी मी सरपंच पदाची ज्यावेळी धुरा घेतली गावामध्ये त्यापासून आजपर्यंत जिल्हा परिषद मध्ये काम केलं 5 वर्ष। त्यानंतर साहेबांनी जो माझ्यावर आता हा विश्वास टाकलेला आहे आणि तो साहेबांचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावीन आणि मी त्यांना पुन्हा एकदा माझे मनपूर्वक आभार मानतो। साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी गडबडीत चुकून पहिलं नाव मला घ्यायचं राहिलं तरी पण मी साहेबांचं पूर्णपणे आभारी आहे, कारण मला ही जी जबाबदारी दिलेली आहे ती यशस्वीरित्या पार पाडेन एवढी मी साहेबांना ग्वाही देतो। देवगड पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपचे पंचायत समिती सदस्य गणेश सदाशिव राणे यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे अमोल विजय लोके यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे दाखल केले। पहिल्यांदा आधी मतदारांचे आभार मानतोय, जो माझ्यावर विश्वास दाखवला मतदारांनी देवगड तालुक्यातल्या म्हणजे माझ्या कुणकेश्वर मतदारसंघातल्या पण त्यांचे पहिले आभार। ते मी जर पंचायत समितीत आलोच नसतो तर आज उपसभा हा माझ्याजवळ योग आला नसता आज। जेणेकरून आता उपसभापतीची निवड माझी झाली ती आमचे लोके साहेब प्रिन्सिपल RR लोके हे 54 वर्षापूर्वी म्हणजे पहिले देवगड तालुक्यातले सभापती होते। त्याच्यानंतर लोके आडनावली पहिली पिसंती होती 54 वर्षानंतर पहिली। त्यामुळे मी आधी पहिले मुळात आमचे शिंदे साहेब राणे साहेब यांचे आभार मानतो। त्यांनी जो विश्वास दाखवला की माझ्यावर विश्वास टाकलाय तो मी सार्थकी लावणार 100%। पंचायत समितीच्या स्तरावर जेवढी कामं आहेत लोकांची म्हणजे गावागावात जाऊन काय असतील ते मी सगळे त्यांच्याबरोबर कनेक्ट करून ते घेणार सगळे।
कार्यपद्धती बद्दल आपण काय सांगा? आपली कार्यपद्धती म्हणजे ती स्वच्छ असेल, त्याच्यात काय होणार नाही. मुळातच नितेश साहेबांनी मगाशीच सांगितलं, जो काय जनतेसाठी निधी लागेल तुला, माझ्याशी पण बोलले फोनवर, सभापतींशी पण बोलले. नितेश साहेबांचे खरोखरच मनापासून मी आभार मानतोय, कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास वैयक्तिक टाकलाय तो सगळ्यात मोठा आहे आणि तो मी सार्थकी लावणार 100%. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.